टीव्ही मालिकांमधली सध्याची आघाडीची अभिनेत्री जुई गडकर ही नेहमी चर्चेत असते. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये जुई गडकर ही सायली सुभेदार हे पात्र साकारत आहे. या पात्राची सोशल मीडियावर तसेच गृहिणींमध्ये प्रचंड क्रेज असल्याने दिसते. जुईला सोशल मीडियावरही बरेच जण फॉलो करतात, त्यामुळे तिच्या प्रत्येक स्टोरीवर पोस्टवर सगळ्यांचे लक्ष असते. यातून जुईच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडते आहे किंवा तिचे विचार काय आहे याबाबत बऱ्याच गोष्टी समोर येत असतात. जुईने नुकतीच तिच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. त्याखाली मला असं आयुष्य हवं असं कॅप्शन तिने दिलेलं आहे. त्यामुळे जुईने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमधून तिने असंच वैवाहिक आयुष्य हवं असं सुचवलं आहे. या पोस्टच्या पहिल्या स्लाईडमध्ये 37व्या वर्षी सिंगल, 38व्या वर्षी नवऱ्याला भेटली, 39व्या मध्ये लग्न, 40व्या वर्षी प्रेग्नेंट अशी पोस्ट आहे. त्यामागे सुद्धा काही स्लाईड आहेत. त्यात लिहिले, मन दुखावलेलं जेव्हा मी तिशीची होते. मी व्हॅलेंटाईन्स डे एकटी साजरा करायचे, लग्नात एकटी जायचे, खिडकीतून बसून एकटी रडायचे. रात्रीच्या वेळेस मला खूप त्रास व्हायचा जेव्हा मला एक पत्नी आणि एक आई व्हायचं असायचं, पण मी ते होऊ शकत नव्हते. जेव्हा मी हे शेअर करायचे तेव्हा मला माहीत होतं की कुठेतरी दुसरीकडे काहीतरी घडत आहे. दोन प्रकारच्या महिला असतात, एक जी बघते आणि बंद करते, ती फक्त स्क्रोल करते आणि काहीतरी चांगलं घडेल असा विचार करते. देवाचं तिच्यावर जास्त प्रेम असतं. सगळी चांगली माणसं आधीच विवाहित किंवा एंगेज असतात, ती मात्र तिथेच असते. दुसरी गोष्ट म्हणजे ती अजिबात जेलेस होत नाही. या उलट ती ॲक्टिव्ह असते. ती विचार करते की जर तिने काहीतरी केलं आहे तर तिच्या बाबतीत हे सगळं वयाच्या 38व्या वर्षी घडू शकेल ना. तिला काही पुरावे दिसतात, त्यात तिला काहीतरी तथ्य जाणवतं. ती मी आहे. पुढे जाणं सोपं आहे, पण तिथपर्यंत कसं पोहोचायचं? नवरा, लग्न आणि बाळाचा विचार करायचा. आधी थेरपी, आत्मसमर्पण, एखाद्या गोष्टीला जास्त अटॅच व्हायचे, पॅटर्न तोडणे, स्वतःचं राहणीमान सुधारणे, लोकांना आनंद कसा होईल अशा गोष्टी शिकणे, कमी करणे, दुर्लक्ष करणे, डेट करायच्या चांगल्या कल्पना तयार करणे, भावनिकदृष्ट्या स्वतःला सक्षम बनवणे आणि देव व वेळेवर विश्वास ठेवणे, या गोष्टी शिकायला हव्यात असं म्हणून तिने थोड्याशा गोष्टीमध्ये आपलं मत मांडलेलं आहे. मी फक्त चांगल्या माणसांसाठी प्रार्थना केली नव्हती. मी अशी स्त्री बनली जी धार्मिक, विवाह टिकवू शकते. जर काही बदलले नाही तरी चालेल. देव कधीच उशीर करत नाही. मला प्रगती करावी लागेल. या गोष्टी नेहमीच फायदेशीर असतील नाही का? मग त्यातल्या तुम्ही कोण आहात? जी स्क्रोल करते आणि गृहीत धरते की हे नशीब आहे, किंवा जी पुरावा पाहते आणि निर्णय घेते? 2026च्या माझ्यासाठी वेगळे दिसेल. जर तुम्ही घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती थांबण्यास आणि तुमचे प्रेम जीवनासाठी एक खरी रणनीती तयार करण्यात तयार असाल तर चला, आपले पहिले किंवा पुढचे सर्वोत्तम पाऊल ठेवूया. जुईची पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिला सुद्धा असंच आयुष्य असायचे तिने म्हटलेले आहे. बरेचदा महिलांना ठराविक वयानंतर लग्न केलं किंवा मूल जन्माला घातलं तर टोमणे मिळतात, पण या स्त्रीची दुसरी बाजू कोणीही समजून घेत नाही. ती लोकांनी समजून घेतली पाहिजे असे तिने या पोस्टमधून सांगितलेले आहे. तर तुम्हाला सुद्धा जुईचे विचार पटले का? मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत. धन्यवाद.